गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीकडे पुन्हा एकदा आपला मोर्चा वळवला. सोनं आणि अमेरिकन डॉलरची मागणी वाढली असून इक्विटी बाजारात विक्रीचा दबाव हा निर्माण झाला आहे. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील स्पष्टपणे दिसून आला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण ही पाहायला मिळाली. काही वेळातच सेन्सेक्समध्ये 600हून अधिक अंकाची घसरण झाली, तर निफ्टी 50ने देखील 100हून अधिक अंक गमावले. जागतिक अनिश्चितता, तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांची सावध भूमिका यामुळे बाजारात नफा वसुलीचं वातावरण निर्माण झालं. विशेषतः विमान वाहतूक, ऑटोमोबाईल, पेंट्स, धातू आणि वित्तीय क्षेत्रातील अनेक शेअर्सवर विक्रीचा दबाव हा दिसून आला. अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, इंडिगो, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, SBI, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा स्टील सारख्या अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स हे घसरले. दुसरीकडे IT आणि फार्मा क्षेत्राने तुलनेने चांगला आधार दिला. दरम्यान इंडिया विक्स म्हणजेच बाजारातील भीतीचं मोजमाप करणारा निर्देशांक देखील वाढला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अमेरिका इराण तणाव आणखी वाढला आणि तेलाच्या किमती उच्च पातळीवर राहिल्या तर पुढील काही दिवस भारतीय बाजारात अस्थिरता कायम राहू शकते.